परिस्थिती चांगली नाही आणि आज फक्त महाराष्ट्र हे एकमेव राज्य असं आहे की जिथं भाजपला वाटतंय की आपल्या जागा वाढू शकतील, कारण इतर एकाही राज्यामध्ये भाजपची एकही जागा वाढणार नाही. कारण बऱ्याच राज्यामध्ये ते मॅक्स पोझिशनला होते, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान वगैरे, हरियाणा, तर तिथं वाढणार नाहीत. आणि जिथं त्यांच्या जागा कमी होत्या तिथं दक्षिणेमधली एकही जागा त्यांना मिळणार नाही किंवा क्वचित एखादी जागा मिळेल. आणि त्यामुळे आता हिंदी हार्टलँडमध्येच त्यांना फाईट करावं लागेल. पण जी लढाई मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये झाली तिथं टक्कर की काटे की चोट आहे. त्यामुळं तिथं 28-0 किंवा 26-0 किंवा 24-0 असा काही निकाल आता हिंदी हातमध्ये लागणार नाही. त्यामुळे तिथं त्यांच्या जागा कमी होणार आहेत. म्हणून त्यांना सर्व प्रयत्न चालले की महाराष्ट्राच्या त्यांच्या ज्या 23 जागा होत्या त्या कशा वाढतील. आणि म्हणून मग 45, 48, 40 अशा घोषणा होत आहेत. पण महाराष्ट्र हे क्रिटिकल फ्रंटलाईन स्टेट आहे. बाबा, शेवटचा प्रश्न आहे. जसं साऊथ वर्सेस नॉर्थ अशी एक चर्चा ह्या 4 राज्यांच्या निवडणुकांमध्ये सुरू झाली, निवडणुकानंतर सुरू झाली, तशीच काँग्रेसमध्ये सुद्धा साऊथ वर्सेस नॉर्थ अशी एक चर्चा चालू झाली की एक जुनं नेतृत्व आणि नवीन नेतृत्व, म्हणजे तिकडे बघेल असतील किंवा इकडे गेहलोत असतील किंवा कमलनाथ असतील, तर या नेतृत्वामुळे एक ॲडॅमन्सी आलेली आहे. नवीन नेतृत्वाला संधी दिली पाहिजे आणि त्यामुळे एक बदल काँग्रेसमध्ये घडला पाहिजे अशी इच्छा आहे. तर हे पण जुने नेते त्या बदलाच्या आड येत आहेत अशी भावना जी आहे ती बोलून दाखवली गेली दिल्लीमध्ये ज्यावेळेला रिव्ह्यूच्या मीटिंग झाल्या त्यावेळेला सुद्धा. तुम्हाला काय वाटतंय, एक साऊथ वर्सेस नॉर्थ बद्दल आणि दुसरं काँग्रेसमधल्या साऊथ वर्सेस नॉर्थ बद्दल? नाही, असं बिलकुल काँग्रेसमध्ये साऊथ वर्सेस नॉर्थ काहीच नाही आहे. तुम्ही ज्या 3 नेत्याची नावं घेतली तिन्ही उत्तरेचे नेते आहेत. आणि काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की सिनियर लोकांचा अनुभव आणि युवा लोकांची ऊर्जा हे घेऊनच आपण पुढे गेलं पाहिजे. उत्तर दक्षिणचा काही वादच नाही. हे सगळे नेते या निवडणुका झाल्या त्यातल्या 3 निवडणुका उत्तरेतल्या होत्या, एक तेलंगणाची निवडणूक दक्षिणेतली होती. त्यामुळं दक्षिणेमध्ये भाजपचा पत्ता सफाया झालेला आहे हे स्पष्ट आहे. आता त्यांना फक्त हिंदी हार्टलँडमध्येच जे काही मिळवायचं ते मिळवायचं. पूर्वेमध्येही त्यांना काही फार संधी मिळाली नाही आहे. त्यामुळे आता आकडा कसा काढायचा ही त्यांना भीती आहे. म्हणून महाराष्ट्रावर हा वेगवेगळे प्रयोग चाललेले आहेत. आणि त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा जर लावून धरलेला असेल तर कालच्या मीटिंगमध्ये एक चर्चा झाली की आपल्याला त्याला एक काउंटर स्ट्रॅटेजी दिली पाहिजे. दुसऱ्या बाजूला महागाई, बेरोजगारी हे सुद्धा प्रश्न आहेत. तर 2024चे मुद्दे काय असले पाहिजेत आणि इंडियानी कुठले मुद्दे उचलले पाहिजेत असं आपल्याला वाटतं? शेवटचा प्रश्न. 2024चे मुद्दे काय असेल ते इंडिया आघाडी ठरवेल. पण आत्ता जे हिंदुत्वाचा मुद्दा जरी भाजपने घेतला तरी महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आज शेतकऱ्यांच्याबद्दल घेतलेली धोरणं आणि दिलेली 2014 आणि 19मध्ये दिलेली आश्वासनं, नोटबंदी, GST आणि लॉकडाऊनमुळे झालेलं अर्थव्यवस्थेचं नुकसान, हे सगळे निवडणुकीचे मुद्दे असणारच आहेत. आणखी मग स्टेट स्पेसिफिक मुद्दे असू शकतील. पण तो मग कॉमन मिनिमम प्रोग्राम किंवा कॉमन जाहीरनामा हा सगळा योग्य वेळी इंडिया आघाडी करून प्रकाशित केला जाईल. निश्चितपणे बाबा, आपण खूप वेळ दिलात तुमच्या व्यस्त कार्यक्रमातून विंटर सेशनमधल्या, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तुम्हाला बाबांची मुलाखत कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यांनी मराठा आरक्षणापासून ते संसदेत झालेल्या घुसखोरीवरती सगळ्या विषयांवरती थेट आपली मतं मांडलेली आहेत. त्यासोबतच जर बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर आपल्याला सगळ्या अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.